कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो. हॅलो, काय रे आज उशीर झाला? ट्रॅफिक काका, पुण्यातलं ट्रॅफिक. अरे बापरे. हो रे बाबा, पुण्यात एवढ्या गाड्या आहेत ना, क्रॉस करताना भीतीच वाटते. माणसांसारखी गाड्यांची सुद्धा गणना झाली ना तर मला वाटतं माणसांपेक्षा गाड्यांची संख्या जास्त भरेल. कॉफी देऊ ना दोघांना? नाही नको नेत्रा, कॉफी नको. मी आधी फ्रेश होतो मग घेईन कॉफी. नाही मला पण नको आता काही. अरे बच्चे कंपनी कुठे आहे? नाही तर रोज आल्यावर धिंगाणा असतो. बरं झालं आठवलं. एक मिनिट हा. ईशा, ईशा बाळा लवकर ये. काय झालं? सांगते, येते ती. थांब 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 थांब. बाबा आत्ताच आलाय ना कामावरून. आधी बाबाला फ्रेश होऊ दे, मग बाबा बरोबर मस्ती करायची. ईशा इथे. तुम्हाला माहितीये का, आपल्या ईशाला ना केदार काकांनी एक छान छान कविता शिकवली आहे. ओ बर. ईशा, तू कविता पाठ केली आहेस ना, म्हणून दाखव. येस, ऐकव ऐकव. जंगल होते छान सानुले, नंदनवन त्याचे नाव. एकोप्याने नांदत प्राणी, समाधानी होते गाव. छान सुरळीत चाललं होतं सगळं सुख, पण लबाड नाटकाने केली एकच चूक. लबाड होता लांडगा तो, पण आता पुढचा वेडा झाला. वेडेपणात कन्ये समजून वाघिणीवर हल्ला केला. वाघिणीने तरी त्याला सोडून दिले, केली क्षमा. लबाड लांडगा अजून पिसळला, केली ना परिणामाची तमा. पिसळलेल्या लांड्याचा डोळा आता वाघिणीच्या बछड्यावर. कळत आहे वाघिणीला संताप तिचा अनावर. एकच पंजा गालावर वाघिणीने असा दिला, लांड्याच्या डोळ्यात पाणी, चेहरा झाला काळा निळा. झटक्या माझा बछड्यांना तू पुन्हा काही त्रास दिला, कशा फारूसे पट्टरू, वाघिणीने शब्द दिला. लांडगोबाची लबाडी सांग आता थांबेल का? प्रश्न एवढा वाघिणीचा, लांडगोबा उत्तर देशील का? देशील का? देशील का? सुपर. वाव. काकाजोबांना का आवडतेस? ते तर माझे लाड करतात, तू फक्त ईशाचेच लाड करतेस. तू मला आवडत नाहीस असं तुला का वाटलं हे मला खरंच माहित नाही बाळा. पण तुला माहिती आहे, आईचा तुझ्यावर खूप 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 जीव आहे. तुम्ही दोघी मला सारख्याच आहात. तुम्ही दोघी माझ्या आहात. आईच्या मायेची वाटणी नेहमी समानच होत असते का बाळा? इथेच झोपल्या दोघी. हळू बोला. पण इथे का झोपल्यात दोघी? मीच त्यांना इथे घेऊन आल्या.
आज मला दोघांना जवळ घेऊन झोपावं असं वाटत होतं. आणि मला तुझ्याजवळ झोपावं असं वाटतं. त्याचं काय? अहो काय काय मित्र, मी एक काम करतो, दोघींना त्यांच्या रूम मध्ये ठेवून येतो, झोपतील तिथे. नाही नाही, नको. जाग आली की रडत बसते, लोकच भोकाड पसरते. राहू दे, झोपू द्या. तर तुला मुलींची पडली, माझं काय? आणि तुला काय वाटतं फक्त मुली रडू शकतात? मी पण रडू शकतो. आत्ता मोठ्याने बोकाड पसरेन. बघायचं? हो, बघायचं? हं? कशी वाटली माझी ऍक्टिंग? अतिशय वाईट. वाईट? हो. बरं ठीक आहे, मग मी खरंच ओरडतो आता. ओरडा, बघ नेत्रा, मी ओरडेन खरंच. खरंच ओरडा. फाल्गुनी, ऐक, आज मी लवकर येणार घरी. का? काय आहे आज? पुन्हा विसरलीस? आज आपली अपॉइंटमेंट आहे ना. हा, किती वाजता येणार? 5:30 पर्यंत येतो. तू सगळे रिपोर्ट जमा करून ठेवा, आपल्याला लागतीलच. सगळं रेडीच आहे. चल, मी निघतो. हा, महत्वाची भेट. अरे दादा, तू पुढे का निघतोयस? आपण तिघे एकत्र जाऊ ना, दुसरी कार कशाला काढायची? नाही, मला एक महत्वाचं काम आहे मध्ये, त्यामुळे मला आधी निघावं लागेल. अहो, तुझा रुमाल राहील. थँक्यू. चल तर निघूयात आपण. थांबा. बरं झालं तुम्ही सगळे इथे आहात. मला एक महत्वाचं बोलायचं. हा काकू, बोल ना. केदार घरात परत येऊन आता बरेच दिवस झालेत. काही जणांना केदार खूपच असला, तरी तो आता घरामध्ये छान सेटल झालाय. त्याला छान आराम मिळालाय. त्यामुळे मला आणि केदारला असं वाटतंय की आता किती दिवस तो घरात बसून राहणार, आता किती दिवस आणि काल आचारी पत्करणार. काय झालं काकू, असं का बोलतेस तू? कोणी काही बोललं का काकू? नाही, कोणी कशाला काय बोलायला हवं. दिसतं ना डोळ्यात एकेकाच्या. हा, केदार आई बाबांचा मुलगा आहे. सो जेवढा हक्क त्याचा आपल्या घरावर आहे, तेवढाच हक्क त्याचा आपल्या कंपनीवर सुद्धा आहे. ऑफकोर्स आहे, पण हे सगळं आत्ता का बोलतेस तू? 26 वर्षांपूर्वी जेव्हा केदार आपल्या घरातून गेला म्हणजे त्याला किडनॅप केलं. तोपर्यंत केदार आणि शेखर भाऊजी एकत्रपणे आपली कंपनी सांभाळत होते. आणि आता तर हा व्यवस्थित बरा झालाय. त्यामुळे असं कुणाच्या तरी नजरेत लाचार होऊन जगण्यापेक्षा, पैशासाठी कोणापुढे हात पसरण्यापेक्षा मला आणि केदारला असं वाटतंय, म्हणजे आम्ही ठरवलंय की आजपासून केदार आपली कंपनी जॉईन करेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.